पाहिलं गेलं तर फायनल मध्ये पोहोचलाय जाना 11 जंगलवाडी संघ। तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल विरेवाडी की जे जळव। ही महत्वाची मॅच आहे टीट फॉर टॅट जशा जसे प्रत्युत्तर। लेट्स प्ले पॉवर प्लेचा पहिलाच बॉल ओव्हर द विकेट। पहिल्याच बॉल वरती आडव्या बाटने खेळाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे फक्त बनेल प्रेक्षक। पहिलाच बॉल वेलकम डीजे ठोको। पूर्णपणे इरादे स्पष्ट केले त्या मॅच मध्ये। फलंदाज आहे यावेळेस आडव्या बाटने घ्यायचा होता परंतु स्ट्रेट फॉरवर्ड गेला। यावेळेस मात्र डायरेक्ट हिट या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करू शकते परंतु पहा तोपर्यंत एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते। डेंजर एंडला दोन्ही खेळाडू होते परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल। चांगलं कॉलिंग कम्युनिकेशन ऍक्शन अँड कमिटमेंट याचा वापर करून या धावा या चेंडूवरती एक पूर्ण केली जाते। धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। जेथे मात्र आपण पाहायला गेलो तर पूर्णपणे ही मॅच बदलली गेली आणि त्यानंतर हे समीकरण देखील बदलले गेले। सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा खेळ झालाय। 7 ही धावसंख्या 3 षटकांची मॅच आपण पाहतोय कशा पद्धतीने पुढे घेऊन जाईल हा खेळाडू। यावेळेस फ्लिक केला जातोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक 38 सर्कलचा येतो 1 बाउंड चेंडूसाठी। अक्षयने मात्र चांगला प्रयत्न केला होता परंतु त्याच्या हातामधून निसटतोय चेंडू आणि निसटल्यानंतर खेळपट्टीला आग लावली जाते। यावेळी चेंडू निघून जातोय तोपर्यंत या डीजे या ठिकाणी जोगेश्वरी 11 डपळवाडी यांनी आपली उपस्थिती दर्शवली। शिवनेरी बॉयज यांच्यातर्फे आपलं स्वागत। तिसऱ्या आणि चौथ्या बक्षिसाच्या सामन्यासाठी आपला इथे एक सामना होणार आहे। 2 षटकांचा सामना असेल। आपली उपस्थिती दर्शवली धन्यवाद। धन्यवाद। तर यावेळेस जाईल यावेळेस पूर्णपणे डोक्याचा ताप वाढवणारा यावेळेस पूर्णपणे खेळ बदलणारा फटका देऊन जातोय 600 व्होल्टचा झटका। यावेळेस मात्र 7 धावांनी समीकरण बदललं जाईल। धावसंख्या 17 म्हणजे 17च्या घरामध्ये। जिथे मात्र पाहिलं गेलं तर खतरा कुठल्या खेळाडूला असेल या मॅच दरम्यान। पुढील चेंडू यावेळेस देखील चांगला स्ट्रोक खेळला जातो। आपण चेंडू ट्रॅव्हल 2 बाउंड चेंडू निघून जातो। मागणा ठरला या मॅच मध्ये। जसा पॉवर प्ले संपेल तशी मात्र धावसंख्या किती असेल हे देखील पाहणं महत्वपूर्ण असेल। 5 चेंडूचा खेळ झाला 21 ही धावसंख्या आहे। पाहिलं गेलं तर 2 षटकार 2 चौकार आणि एकेरी धाव 5 चेंडूंचं समीकरण 21 ही धावसंख्या आणि येणारा शेवटचा चेंडू 25 की 27 होतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे। यावेळेस आडव्या बाटने खेळा। यावेळेस सिंगल घेतली जाईल की डबल घेतली जाईल। सिंगल मात्र पूर्ण होते। दुसरीचा प्रयत्न यावेळेस कराबाचं क्षेत्ररक्षण एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावांमध्ये 1 रन कन्वर्ट इंटू 2। यावेळेस घेतल्या गेल्या 2 धावा। धावसंख्येचं समीकरण 23 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा होतोय शेवट। येणारे 2 षटक महत्वपूर्ण 12 चेंडू कशा पद्धतीने 23 मध्ये जोडल्या जातील अजून धावा आणि येणारा काळ सांगून जाईल की गोलंदाज येणारा दुसऱ्या क्रमांकाचा कमबॅक करताना पाहायला मिळेल। पुनरागमन होईल का येणारा काळ वेळ कालावधी ठरवताना पाहायला मिळेल। तोपर्यंत पाहत राहा शिवनेरी चषक 2024 पर्व क्रमांक 2 महत्वाची मॅच उपांत्य फेरी क्रमांक 2 आपण पाहतोय। तिथे मात्र सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतात। श्री स्पोर्ट्स इव्हेंट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करण्यात येते।
राजा गोलंदाजीसाठी या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर राज्य करताना पाहिलं मिळेल का? राजेंद्र आहे राजा या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल? पहिलाच बॉल मिस्टर स्ट्रोक ही कॅच पकडणं खूप महत्वपूर्ण आहे. कॅच मात्र ड्रॉप. कॅचेस ड्रॉप द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं. कॅच सोडा मॅच सोडा. इथे कॅच सोडले मॅच सोडले की काय? कारण की महत्वपूर्ण खेळाडू जो मात्र या खेळपट्टीवरती होता तोच खेळाडू यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न झाला असता परंतु कॅच ड्रॉप होते. चांगला प्रयत्न होता परंतु रनिंग कॅच पकडत असताना शेवटपर्यंत नजर आणि नियंत्रण राहिलं नाही. यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. बनवून चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फेकी केली जाईल तोपर्यंत थांबवलं जाते स्वतःला. एका धावेवरती समाधान मानलं जाईल. एकेरी दुहेरी एकेरी धाव हे समीकरण या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. 2 चेंडूंमध्ये खर्च केल्या या 3 धावा. धावसंख्या क्रमांक 26 या आकड्यावरती आपण पाहतोय. तिथे मात्र येणारा काळ सांगून जाईल काय असेल हे समीकरण. पूर्णपणे पहा बॅट स्विंग होते. आडव्या बॅटने ऑनसाइडच्या दिशेने खेळायचा होता. कावकोन डीप विकेट कव्हर करायचं होतं परंतु यावेळी चेंडू थोडासा काटा बदलतो. त्यानंतर मात्र काटा काढण्यात यश येईल का या गोलंदाजाला हे देखील पाहणं खूप महत्वाचं आहे. या मॅच मध्ये काय होईल हे सांगून जाणार आहे षटक क्रमांक 2. यावेळेस पहा मोठा स्ट्रोक जरूर खेळा. चेंडू खूप वेळ हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. काटा काढण्यात यशस्वी झालाय. आता मात्र फलंदाज निराश मनाने हताश पावलांनी काट्यांच्या रस्त्यावरून खेळपट्टीच्या बाहेर जाईल. यावेळेस मात्र निराश हताश असेल फलंदाज. यावेळेस मात्र बाहेर जाईल. वेलकम डीजे. आता मात्र राजेने मॅच मध्ये राज्य करण्यास सुरुवात केली. 4 चेंडू झाले 3 धावा खर्च केलेत. यावेळेस मात्र नवीन बॅटर मात्र स्ट्रायकिंग एंडला हे देखील महत्वपूर्ण आहे. संतोष सँडी मात्र या स्ट्रायकिंग एंडला आहे. पहिला बॉल फिस करताना पाहायला मिळेल आणि या चेंडूवरती कशा पद्धतीने धावा बनवले जातील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मिस्टर स्ट्रोक पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक कॅच मिड ऑफचा क्षेत्ररक्षक ड्रॉप करतो. इथून झालेली चुकी येणाऱ्या काळामध्ये खूप दुखी करेल हे देखील महत्वपूर्ण आहे. येणारा काळ काय सांगून जाईल हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. कॅच ड्रॉप म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मॅच ड्रॉप हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र पहा काय घडेल मॅच मध्ये. सध्याच्या स्थितीला कॅच ड्रॉप म्हणजे मॅच ड्रॉपचं समीकरण. कारण की महत्वाच्या मॅचेस आहेत. इथून पुढे जो संघ विजेता होईल या मॅच मध्ये तो मात्र फायनलच्या लढतीमध्ये जाताना पाहायला मिळेल. जो पराभूत होईल तो मात्र 3ऱ्या आणि 4थ्या पारितोषिकासाठी खेळताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते सध्याच्या स्थितीला 30 या आकड्यावरती 30 रन 30. राजाची गोलंदाजी दर्जेदार राहिली. शुभम गोलंदाजीसाठी यावेळेस 5 चेंडूला सोडून दिला जातो. वाईट बॉल आहे.
अतिरिक्त धाव यावेळेस पाहायला मिळेल, जिथे मात्र धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. एकटीच्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले, सुरुवात मात्र खराब होताना पाहायला मिळते. यावेळेस पाहायला गेलं तर यावेळेस सिंगल घेतली जाते, महत्वपूर्ण आहे. येस आदर्श मित्रमंडळ साखरवाडी टीम, विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे, तुम्हाला सन्मानित करण्यात येईल. या स्पर्धेदरम्यान आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेची आठवण भेट म्हणून तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. तर त्यानंतर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतोय महत्वपूर्ण मॅच. आडवा बाटना केलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, वॉटर कॅच, सुपर कॅच आपण पाहतो. आनंद गगनात मावेना. यावेळेस मात्र महत्वपूर्ण झेल पकडलाय, 100ली एक हात बस. यावेळेस मात्र फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर, ओव्हरटी आउट, ओरिजिनल अनबिलिव्हेबल टाइम. वेलकम डीजे. तर पाहायला गेलं तर महत्वपूर्ण मॅच आपण पाहतो. एका बाजूला जे जे जवळ संघ तर दुसऱ्या बाजूला विरीबाडी अशी मॅच. एक महत्वपूर्ण लढतीचा खेळ आपण पाहतो. जो संघ विजेता होईल तो मात्र सेमी फायनल 2 मधून डायरेक्ट फायनल मध्ये जाताना पाहायला मिळेल. जो पराभूत संघ जो मात्र 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी खेळताना पाहायला मिळेल. यावेळेस कॅच ड्रॉप. इथे मात्र काय घडलंय, येणारी वेळ सांगून जाईल खेळ कोणाचा होईल. यावेळेस महत्वाची कॅच ड्रॉप झाले. येणाऱ्या काळामध्ये एक चुकी तुम्हाला आयुष्यात दुखी करू शकते. ही चुकी आहे का ती चुकी, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. येणारा काळ सांगून जाईल. कॅचेस ड्रॉप द मॅचेस, इक्वेशन किती मागणं ठरेल. आता मात्र काय होईल. स्ट्रायकिंग एंडचा महत्वाचा खेळाडू शॉट पूल करण्याचा प्रयत्न. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली अक्षय येते, वेगवान गतीने फेकी केली जाईल. एकदा पूल होते, दुसरीचा प्रयत्न होते, प्रयत्न फसला जातो. खराब अशी फेकी म्हणावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला पूर्णपणे चान्स होता, तिथे मात्र स्ट्रायकिंग एंडला फेकी केली. याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. 13व्या महिन्यामध्ये मे महिना आणि मे महिन्यामध्ये पाणी टंचाई. यावेळेस पूर्णपणे समीकरण बिघडलं जातंय. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर सध्याची धावसंख्या 1 ने अतिरिक्त पुढे जाते, म्हणजेच 2 धावांनी धावसंख्या पुढे घेऊन जाईल. धावसंख्या क्रमांक 35 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. खराब असं समीकरण पाहायला मिळते, जिथे मात्र शुभमने पूर्णपणे अशुभ काम केले. यावेळेस पूर्णपणे ही मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. कंप्लीट ही मॅच पूर्णपणे फिरली असती, बदलली असती, वेळेनुसार खेळ बदलला असता, परंतु यावेळेस मात्र खेळ नाही तर वेळ बदलली गेले. यावेळेस मिस्टर की कॅच पकडणं खूप महत्वाचं आहे. 30 सर्कलचा खेळाडू कॅच पुन्हा एकदा ड्रॉप. यावेळेस मात्र चुकी होते. रोनाल्डो या क्रिकेट मध्ये पाहायला मिळतो, फेकी होते, पुन्हा एकदा खराब फेकी, वाईट थ्रो पाहायला मिळतो. तोपर्यंत पुन्हा एकदा घेतला गेला धावा 2. दोन्ही धावेचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. तिथे मात्र धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. शिवनेरी चषक 2024 पर्व क्रमांक 2 फायनलची महत्वाची लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. पाहायला गेलं तर ही महत्वपूर्ण लढत आहे. जो संघ विजेता होईल तो मात्र फायनल मध्ये जाताना पाहायला मिळेल. त्या अगोदर पाहायला गेलं तर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची मॅच होताना पाहायला मिळेल. जो मात्र 3rd आणि 4th प्लेस साठी कोणता संघ असेल हे देखील पाहण्यामध्ये ट्विस्ट आहे, कारण ही मॅच सांगून जाईल फायनलिस्ट आणि 3rd आणि 4th प्लेस साठी कोणता संघ असेल.
यावेळेस देखील मोठा फटका खेळला जातो, एक धाव पूर्ण केली जाईल, दुसरीचा प्रयत्न देखील होतोय, 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू कलेक्ट केला जातोय, यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण होतात, तिसरीचा प्रयत्न होतो, यावेळेस मात्र थोडासा धावपळ वेगवान गतीने केली जाते, परंतु फलंदाज बाद असेल की काय हे देखील महत्वपूर्ण असेल, कारण की चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, संपर्क संवाद चांगला झालाय आणि त्यापेक्षाही चांगला रनिंग बिटवीन द विकेटचा खेळ आपण पाहतोय. यस पंच या चेंडूवरती धावा किती? येस 2 धावा, धन्यवाद. म्हणजेच तिसऱ्या क्रमांकाची धाव घेत असताना फलंदाज बाद झाला, त्यानंतर पाहिलं गेलं तर धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या क्रमांक 39 या आकड्यावरती आपण पाहतो, जिथे मात्र पाहायला गेलं तर मानसरोवर या परिसरात खेळवण्यात आलेली स्पर्धा शिवनेरी चषक 2024 पर्व क्रमांक 2 आणि जुगाई देवीच्या आशीर्वादाने भरवण्यात आलेली ही स्पर्धा शिवनेरी बॉयज जुगाईवाडी आयोजित शिवनेरी चषक 2024 पर्व क्रमांक 2 आपण पाहतो. आता मात्र पहिल्या इनिंगचा ब्रेक होताना पाहायला मिळाला. येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर धाबांचा वर्षाव मात्र करावा लागेल. आतापर्यंतचा खेळ पाहायला गेलं तर 39 धावांपर्यंत झाला, 40 धावांचं लक्ष ठेवण्यात आले, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 13.33 सरासरीने धावसंख्या मात्र बनवायची आहे. येणारा काळ सांगून जाईल या मॅच मध्ये काय ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगचा ब्रेक झाला, पहिल्या पर्वाचा शेवट 39 धावा, 40 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. येस चला 39 धावा, तर शेवटच्या बॉलचा रिव्ह्यू घ्यायचा. येस DRS घेतला जाईल, श्रीवेंट लाईव्ह यांच्या माध्यमातून DRS घेतला जाईल, जिथे मात्र शेवटचा बॉल तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवून घ्या, डिसिजन पेंडिंग असेल. बहिरेवाडी 11 यायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी. येस चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लाईनअप मध्ये आपण खेळपट्टीच्या आत यायचंय, जिथे मात्र पाहिलं गेलं तर ही महत्वाची सध्याची स्थिती आपण पाहतोय. जो संघ विजेता होईल तो मात्र फायनल मध्ये जातोय. चेक करायचं चाललंय, दोन्ही संघांनी शांत राहायचंय. चेक केल्यानंतर डिसिजन दिला जाईल, शांत राहायचंय फक्त. येस तर शेवटच्या बॉल वरती 2 नसतील तर 3 धावा असतील, जिथे मात्र पाहायला गेलं तर या 3 धावांनी धावसंख्या जाईल 40 आणि 41 धावांचं लक्ष ठेवण्यात येईल. 41 रन्स टू विन, रिमेनिंग 18 बॉल्स, 18 चेंडू, 41 धावा. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक षटकामागे 14 धावा, म्हणजेच 3 चौकार 2 षटकार खूप महत्वपूर्ण असतील प्रत्येक बॉल वरती. पाहिलं गेलं तर सध्याच्या स्थितीला दुहेरी तिहेरी धावाची आवश्यकता. तर चला सलामीची जोडी पाठवायची विनंती असेल. येणाऱ्या काळामध्ये 3rd आणि 4th प्लेस साठी एक सामना खेळवला जाईल, तर दुसऱ्या बाजूला फायनलची महत्वाची लढत आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा देखील पार पाडायचा आहे. तर पुढील होणारी मॅच पाहायला गेलं तर सेमीफायनल 1 मधील तर सलामीची जोडी येताना पाहायला मिळते. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. येस येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर शिवनेरी चषक 2024 पर्व क्रमांक 2 यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात आलं. तसेच माननीय सन्मान्य श्री कृष्णाजी गणपतजी शेजवळ साहेब, कृष्णा एंटरप्राइजेसचे सर्व येताना पाहायला मिळतील. तर नक्कीच शिवनेरी चषक 2024 पर्व क्रमांक 2 मध्ये उपस्थित मान्यवर यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात आलं. कृष्णा एंटरप्राइजेसचे सर्व माननीय सन्मान्य श्री कृष्णाजी गणपतजी शेजवळजी साहेब हे उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. शिवनेरी बॉयज जुगाईवाडी आयोजित शिवनेरी चषक 2024 पर्व क्रमांक 2 मध्ये. तर
तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आपण उपस्थित राहिल्याबद्दल। कृष्णाजी शिजबलजी साहेब, कृष्णा एंटरप्राइजेसचे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र येणाऱ्या काळामध्ये 18 चेंडूंमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे। प्रमुख उपस्थित मान्यवर देखील विनंती करतो तुम्ही व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। पुन्हा एकदा गोलंदाज मुकुटराव सज्ज होताना पाहायला मिळेल, जिथे मात्र 40+ चा गोलंदाज आहे। यावेळेस पहिलाच बॉल महत्वाचा आहे, कॅच ड्रॉप होते, चांगला प्रयत्न होता परंतु यावेळेस पहा सुंदर असा प्रयत्न, सुंदर असं क्षेत्ररक्षण, 100% एफर्ट्स दिले जात आहे। संघर्ष महत्वाचा आहे, एक धाव खूप महत्वाची, एका धावेने वेळ आणि खेळ बदलताना पाहायला मिळतो। एक धाव महत्वाची आहे, 24 कॅरेट खरा सोना आहे हा खेळाडू। पूर्णपणे एका धावेसाठी पूर्णपणे आपला जीव ओतला गेला या चेंडूवरती आणि त्यामुळेच या चेंडूवरती 2 धावा रोखल्या गेल्या। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल, जिथे मात्र पुन्हा एकदा यावेळेस आडव्या बाटना खेळायचा होता, ऑफ स्टंप वरून पूर्णपणे पुढे जाताना पाहायला मिळाला, फ्रंट फुटला जातोय आणि फ्रंट फुटला गेल्यानंतर पाहायला गेलं तर चेंडूने थोडासा वेग कमी केला आणि त्यानंतर व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय। निर्धाव चेंडू जेव्हा येतो तेव्हा मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास पुन्हा एकदा येतो। यावेळेस पहा आडव्या बाटने मोठा फटका खेळाय, मोठा झटका देखील दिलाय। यावेळेस मात्र 600 व्होल्टचा झटका होऊन जाईल हा षटकार, जिथे मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय। वेलकम डीजे शिवनेरीच्या 2000 येस धन्यवाद। पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय। वन साइड ही मॅच जाईल का? यावेळेस पहा लीडिंग एज झाले असती तर महत्वाचा खेळाडू बाद झाला असता। यावेळेस फक्त चेंडू सांगून जातोय खेळाडूला हाय हॅलो टाटा बाय बाय। यावेळेस पहा काय समीकरण आहे, एका चेंडूवरती गोलंदाज तर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज। यावेळेस मात्र काय घडतंय मॅच मध्ये, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करेल, एक धावेने धावसंख्येत वाढ होईल। 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत सध्याची स्थिती पाहायला गेली तर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोअरबोर्ड वरती 9 या आकड्यावरती। आतापर्यंत पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडू शुभमच्या बॅट मधून धावा येताना पाहायला मिळालेत। आता मात्र शेवटचा बॉल म्हणजेच या षटकातील पहिला स्वतःहून वैयक्तिक फेस करताना पाहायला मिळेल। वैयक्तिक पहिला चेंडू शेवट होतोय, इनिंगचा पहिला चेंडू सर्वाचा शेवट होतोय। जसा आला तसा मात्र खेळपट्टीच्या बाहेर सुनील बॅक टू द ड्रेसिंग रूम, यावेळेस मात्र बाहेर। धन्यवाद। जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र विकेट क्रमांक पहिली पाडल्यानंतर धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते। मुकुटराव या गोलंदाजाने एक षटका जरूर खाल्ला, परंतु 9 धावा जे महत्वाचं पॉवर प्लेचं षटक असतं, जिथे मात्र 38 सर्कलच्या बाहेर आउटसाइड ऑफ पाहायला गेलं तर 2 क्षेत्ररक्षक असतात, तिथे मात्र एक संघर्ष असतो। तिथे मात्र पाहायला गेलं तर 9 धावा खर्च केले, जिथे मात्र जबाबदारीची गोलंदाजी देखील पार पाडली। जो महत्वाचा खेळाडू होता तो सुनील, जो मात्र एकही चेंडू खेळला नव्हता, तो मात्र पहिल्या चेंडूवरती बाद झाला आणि आता मात्र नवीन बॅटर मात्र येताना पाहायला मिळतोय विक्रमला या मॅच मध्ये पराक्रम करावा लागेल, कारण की येणारा काळ खूप महत्वाचा आहे मॅच दरम्यान। यावेळेस आडवा बाटना खेळाय, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे, कॅचचा पूर्ण प्रयत्न केला होता, फ्लाइंग कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेलाय। 100% योगदान जरूर दिलंय मॅच मध्ये, परंतु फ्लाइंग कॅच सध्याच्या स्थितीला थोडंसं अवघड समीकरण बनतंय। थोडासा जर पुढे असता तर यावेळेस मात्र कॅच पकडली गेली असती, परंतु 100% बट्स दिलेत। तोपर्यंत धावसंख्या 2 पुढे सरकते, परंतु येणारा काळ सांगून जाईल।
यावेळेस पहा फलंदाज धर्माच्या डोक्यावरून चेंडूला बाहेर पाठवलंय. यावेळेस धर्माच्या डोक्यावरचा ताप वाढवलाय आणि चेंडू निघून जातोय. यावेळेस खेळपट्टीचं तापमान देखील वाढवलंय कारण की महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा खेळ देखील पाहायला मिळतोय. षटकार जसा आला तसा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. मॅच टर्निंग पॉइंट यावेळेस पाहायला मिळतो जिथे मात्र धावसंख्या निघून जाते 19 या आकड्यावरती. येणारा काळ सांगून जाईल 41 या आकड्यावरती कशा पद्धतीने 41 धावांचं समीकरण आहे. येणाऱ्या काळामध्ये षटकार आल्यानंतर धावसंख्या 17 आहे तर स्कोरिंग मिस्टेक होते. धन्यवाद. पूर्णपणे सँडीवरती आता मात्र संघाचा पूर्ण भार आहे. जबाबदार आहे. जबाबदारीची जाणीव झाली. यावेळेस मात्र कॅच पकडली गेले. शेवटपर्यंत नजर पाहायला मिळाली. गरुड झेप घेतली गेली. यावेळेस महत्वाचा झेल पकडला गेला आणि वेळ आणि खेळ फलंदाजाचा संपला गेला. येस थँक्यू डीजे. तर पुन्हा एकदा नवीन बॅटर येताना पाहायला मिळतोय जो नवीन फलंदाज आहे त्याच्यावरती मात्र येणाऱ्या काळामधील जबाबदारी असेल कारण की महत्वाची मॅच आहे. सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर दोन महत्वाचे फलंदाज बाद झालेत. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने धाबा बनवण्याचा प्रयत्न होईल कारण की आतापर्यंतचा इतिहास पाहायला गेलं तर 17 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. येणाऱ्या काळामध्ये 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता म्हणजेच 4 षटकार या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करू शकतात. यावेळेस मात्र पहा बॅकफुटला जाऊन फ्रंट फुटला येण्यासाठी प्रयत्न होता परंतु चेंडूने वळण घेतले. वळण घेतल्यानंतर मात्र वन बाउंड चेंडू पकडला गेलाय आणि फर्स्ट स्लिप थोडीशी दूरवर आहे. जिथे मात्र पाहायला गेलं तर एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. एका धावेचं समीकरण देखील महत्वपूर्ण आहे परंतु 8 चेंडू 23 धावा येणाऱ्या काळामध्ये बनवायच्या देखील पाहायला मिळत आहेत. तर कशा पद्धतीने दोन्ही फलंदाजाचा माइंडसेट असेल माइंडसेट नुसार या बेस मात्र धावसंख्या पूर्णपणे बनवावी लागेल. या 2 चेंडूवरती एक षटकार महत्वाचा आहे. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसरीचा देखील प्रयत्न होतोय की काय. एका धावेवरती थांबवलं जातं. येस नो वेट हे समीकरण आपण पाहतोय जिथे मात्र पाहायला गेलं तर एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. जिथे मात्र धावसंख्या 19 या आकड्यावरती येणारा काळ 22 धावांचा असेल. कशा पद्धतीने 7 चेंडू 22 धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 3 षटकार 1 चौकार 1 चौकार 3 षटकार की येणाऱ्या काळामध्ये 6 चौकार लावले जातील या मॅच मध्ये हे देखील पाहणं महत्वाचं आहे. धर्मा मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जाते. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आतापर्यंतची पाहायला गेली तर एका बाजूला लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन झोन मध्ये काव कॉर्नर क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. डीप मिड विकेट रिजन मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. जिथे मात्र पाहायला गेलं तर मिड विकेट देखील पाहायला मिळतो. यावेळेस फर्स्ट स्लिप फाईन लेग देखील आपल्याला पाहायला मिळेल. डीप पॉइंट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा धर्माच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल की काय परंतु धर्माने कॅच पकडलाय. शेवट होतोय महत्वाच्या खेळाडूचा या डीजे
यावेळेस मिस्टामी स्ट्रोक आहे, पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप. यावेळेस पहा कॅच ड्रॉप झाले म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मॅच ड्रॉप देखील होऊ शकते, कारण की अजून देखील सामना संपलेला नाही. क्रिकेट आहे, कधीही काही होऊ शकतं. सरड्यापेक्षा जास्त गतीने रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट ओळखला जातो. आता मात्र अर्ध्यापेक्षा जास्त धावपलकाची लावण्यात आले. अजून देखील 20 धावांची आवश्यकता आहे, 19 धावांची आवश्यकता, जिथे मात्र इस 20 धावांची आवश्यकता आहे, माफ करा. तर येणारे 5 चेंडू 20 धावा, 5 चौकार के 3 षटकार, 3 षटकार के 5 चौकार, हे महत्वाचं समीकरण आपण पाहतो. सध्याची स्थिती आपण पाहायला गेलं तर 2.1 चेंडूचा खेळ झाला, 21 ही धावसंख्या, 3 गडी बाद हे समीकरण पाहायला मिळते. 3 षटकांची लढत आहे. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, जिथे मात्र गोलंदाज क्रमांक 3 वैभव वरती जबाबदारी दिली. वैभवला मात्र कानमंत्र दिला जाते. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आपल्याला सँडी पाहायला मिळेल, जिथे मात्र पूर्णपणे तरेस टाइम लावायचं नाही विनंती असेल. सँडी संतोष चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, लगेच गोलंदाज तयार राहायचं गोलंदाजीसाठी. तुम्हाला वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, अजून देखील 2 महत्वाचे सामने खेळवायचे आहेत येणाऱ्या काळामध्ये. जो संघ पराभूत होईल तो संघ मात्र 3rd आणि 4th प्लेस साठी पुढील मॅच खेळताना पाहायला मिळेल. अजून देखील मॅच ऑन आहे, क्रिकेट आहे. क्रिकेट म्हटलं तर चढ उतार क्रिकेट मध्ये पाहायला मिळतात, अप अँड डाऊन्स. या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण जरूर झालून जाईल. येणारे 4 चेंडू सांगून जातील ही मॅच कोणाची असेल. येणारा सांगणारा खेळ यावेळेस मात्र पहा 20 धावांची आवश्यकता होती, षटकाराला 14ची गरज आहे. 4 चेंडू बाकी आहेत, काय होईल या मॅच मध्ये. हॅलो माइक चेक. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, 14 ही धावसंख्येची आवश्यकता आहे. षटकार जरूर या 5व्या 2ऱ्या चेंडूवरती आला. आता मात्र शेवटचा बॉल जेव्हा येईल तेव्हा किती धावांची आवश्यकता असेल. आता मात्र वाईट बॉल आहे. 4-13चं समीकरण आहे, कोणत्या दिशेने जाईल कोणता पाहायला मिळेल हे देखील पाहणं खूप महत्वपूर्ण असेल. कसा बदलताना पाहायला मिळेल हे देखील पाहणं खूप महत्वपूर्ण असेल. बाउंडलाईनच्या बाहेर जे खेळाडू खेळत मॅच महत्वाच्या तर थोडस जपून खेळायचं आहे. बाउंडलाईनच्या आतमध्ये तुमचा चेंडू आला नाही पाहिजे. यावेळेस चेंडू yes yeah DJ फायनल नंबर 2 यामध्ये जिंकणारी टीम धडक मारणार आहे ते मेगा फायनल मध्ये, आणि ज्या टीमचा पराभव होईल त्या टीमला 3ऱ्या आणि 4थ्या बक्षीसाठी लगेच 2 षटकांचा सामना खेळायचा आहे. हे धन्यवाद. जवळ पुन्हा एकदा मॅच मध्ये यावेळेस पार आखडला जातोय, धाव बनवण्याचा प्रयत्न होतो. यावेळेस मात्र विकेट पडली जाईल. वेलकम डीजे. आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. सेमीफायनल चालू आहे, पुन्हा डिस्टर्बन्स होतोय, कृपया
हॅलो, जंगलवाडी टीम शेवटचा कॉल असेल तुम्हाला, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. येस, फायनल तुम्हाला खेळायच्या, फायनल मध्ये पॅनलाइज केलं जाऊ शकतं. तर शेवटचा अंतिम निर्णायक कॉल तुम्हाला कंपल्सरी चेस आहे. येस, 2 चेंडू आणि 13 धावांची, पाहिजे तर 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. धर्मा चेंडू खाली, जेव्हा जेव्हा धर्मा चेंडू खाली आहे तेव्हा तेव्हा मात्र चुकी झाली नाही. एक मजबूत भिंत म्हणून उभा आहे आणि तो मात्र खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहिला म्हणजे खेळाडू. आता मात्र पुन्हा एकदा डीजे या डीजे. येस पंच, किती चेंडू झाले? 1 चेंडू बाकी आहे. धन्यवाद. तिथे मात्र 1 चेंडू 13ची आवश्यकता आहे. यावेळेस आणि विजेता